सोलापूर शहर हद्दीतील पोलीस ठाण्याचे अधिकारी आता तरी सुधारतील आणि शहरातील मटका बंद करतील असा विश्वास खुद्द पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला। सोलापूर शहरात मटका आणि जुगार चालू असल्याच्या तक्रारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या कानावर आल्या होत्या। त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांना बोलावून घेऊन मीटिंग देखील घेतली, परंतु मटक्यावर नियंत्रण काही आलं नाही। त्यामुळे ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका चालत आहे त्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या गेल्या, परंतु तरी देखील काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका हा राजरोसपणे सुरू आहे। मात्र त्या पोलीस निरीक्षकांच्या अद्यापही बदल्या झालेल्या नाहीत। या सर्व पार्श्वभूमीवर आता पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी खुद्द आता तरी पोलीस ठाण्याचे अधिकारी सुधारतील आणि त्यांच्या हद्दीत चालणारा मटका बंद करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। याबाबत त्यांनी नेमकेपणाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। शहरामध्ये मटका आणि जुगार हा खुलेआम चालू आहे। या संदर्भात अनेक दिवसापासून तक्रार येत होत्या। त्या संदर्भात मी 2-3 दिवसाखाली सीपी साहेबांची मीटिंग घेतलं, त्यांच्याशी चर्चा केलो। त्या अनुषंगाने त्यांनी काही पोलीस स्टेशनचे पीआय लोकांची बदलीही केलेली आहे। मला असं वाटतं की काहीतरी सुधारणा आता पीआयच्या बदलीमुळे त्या पोलीस चौकीमध्ये सुधारणा होईल। दरम्यान पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी पोलीस आयुक्त कार्यालय असू दे अथवा पोलीस ठाणे असू दे, त्या कर्मचाऱ्यांची बदली कुठं करायची तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी वापरावा असं मत देखील पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलं। नाही, सीपीने वसूलदार टार्गेट करतात असं म्हणण्यापेक्षा मग सीपी हा कडे एवढं मोठं अधिकार असतात की त्यांना कुठेही बदली करून कुठेही ठेवू शकतात। पूर्वी शेनगावकर साहेब असू द्या किंवा अनेक आपल्याकडे सीपी येऊन गेले, त्यांनी चांगल्या प्रमाणे काम केलं। या गावातील अवैध ज्या धंदे असतील त्याच्यावर आळा घातला होता। सीपीने आपल्या अधिकाराचा वापर करावा आणि त्यांची बदली करून त्यांना कुठे ठेवायचं हे त्यांना माहीत आहे, त्या जागेवर त्यांना नेऊन ठेवावे। सोलापूर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्तांसंदर्भातील तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत। या संदर्भात आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो आहोत असं सांगून निश्चितच याबाबत ठोस पाऊल उचलण्यात येईल अशी ग्वाही देखील पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे। त्यामुळेच त्या मी मगाशी म्हणलं ना, पीआय लोकांची बदली केली। ज्या लोकांच्या अधिकारामध्ये किंवा त्यांच्या कक्षेत हा धंदे चालू होते त्या पीआय लोकांची बदली झालेली आहे। आणि या व्यतिरिक्त मी मुख्यमंत्र्यांशी बोलले की इथं एसीपी लोकांचे कामं चांगले नाहीत, त्यांच्या भागात त्यांचं कंट्रोल राहिलं नाही आहे, त्यांच्याबद्दल अनेक तक्रार आलेल्या आहेत। आणि मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलेन आणि त्यांचंही लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करायला। सोलापूर शहर हद्दीत सुरू असलेला मटका, त्यांचे चालक, कामगार यांच्याकडून गोरगरिबांवर होत असलेला अन्याय, त्यांना धमकावणं, त्यांना मारणं असे जे प्रकार सुरू आहेत ते निश्चितच दुर्दैवी आणि संतापजनक असून अशा लोकांवर कडक कारवाई करण्याचे असे आदेश देखील आपण पोलिसांना देणार असल्याचं पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी यावेळी सांगितलं।